हाय मित्रमैत्रिणींनो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? आज बघा पालकमध्ये कलेजी करणार आहे. पालक शिजती धुतली, शिजायला टाकली, कलेजी धुतली, शिजायला टाकली. याच्यात घेतलंय खोबरं, अद्रक आणि लसूण. आता हे मिक्सरमधून काढायचं आहे. चला तर मग माझं तोंड दाखवायला विसरले. हाय मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला सबस्क्राईब करायला पण विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, सगळ्यासोबत शेअर लाईक करायला विसरू नका. चला तर मग मी आता पुढची रेसिपी दाखवते मी तुम्हाला. चला मी कॅमेरा सेट करते. बरं झालं थोड्या शाकावून वाचलं. आधी एक सर्दीनं मला काही सुचत नाही, इथं फोन पडला असता पाण्यामध्ये. कॅमेरा चालू करून ठेवला मी इथं. आता देऊच जोडीदार माझ्या पोराला सांभाळायला. पालक घालून घेतली, थोडीशी उकळून घ्यायची, नंतर मिक्सरमधून काढायची, कच्चापणा काढायचा तिचा. चला मी आलं लसूण मिक्सरमधून काढते. अद्रक लसूण थोडंसं पाणी टाकून परत काढते, म्हणजे जरा अजून बारीक होईल. जास्त नाही, थोडंसं पाणी टाकते. याला घेऊन काढून वाटून, कारण कसं त्याच्यात पालक पण टाकायचे. त्याचं पाणी पण येते वाटीत काढून. हीच हाताला घेऊ काढून शिजली भाजी. याला घेऊ आता मिक्सरच्या कापली, धुतली, 2 पाण्यानं थोडीशी उकळून घेतली. इथं पाणी टाकलं ना मग ते बेसिनमधून जाते. मिक्सरच्या माझा आवाज येतो का नाही काय माहिती. जाम सर्दी 2-3 दिवस परेशान होते मी. त्याला बारीक करून तेच मिक्सरमध्ये.
बघा आणि काढू मिक्सरमध्ये. शिजली आता आपली कलेजी पण काढून घ्यायच्या. त्याच्यातच बनवायची आपल्याला कलेजी पाणी. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणीला रेसिपी पाठवा. फोन जर पाण्यात पडला तर मला फोनच नाही आता. चला तेल टाकू कढईत. तुम्ही बोलत असता किती तेल टाकते, पण नाही, मी माझ्या अंदाजीने तेल टाकते. मसाल्याचा डबा काढलाय मी, पण त्याचं काय आहे माहिती नाही गोष्ट, जाम फिट लागते तो. बघा याच्यात आज मसाले भरायचे. मसाले टाकले नाही मी अजून. आता याच्यात टाकू आपण लसण अद्रक खोबऱ्याची पेस्ट. थोडंसं तेल गरम होऊन द्या. एवढी ठेवणार आहे मी, कारण की सासूबाईला ना, आईला आमच्या ते पालक जमत नाही ना खड्यामुळे. ते गॅस लई स्लो चालतं. इकडच्या साईडच्या ह्याच्या ठेवतो मी, कारण पटकन होईल. मग तुम्हाला कोणतं सांगतो. मीठ थोडीशी हळद. हळद पण आता त्या डब्यात ठेवणार आहे मी. लाल गिरवी मसाला 3 चमचे घेतले. एवढेच मसाला घेऊ. झालं खोबरं तळून असलं, खोबरं लसण अद्रकची पेस्ट तळून झाली. आता आपले मसाले. लाईक शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कोणती रेसिपी पाहिजे. टाकू पाणी. पाण्यामध्ये मसाले तळून घेते. माझा आवाज दे बसला काय सांगू मित्रमैत्रिणी. विशाल होते माझा चिकू 2-3 दिवस येते का. आता याला याची पीस बारीक करून घेऊ. अशी बारीक करून खायला पण बरं पडतात. कसं चवला
आमच्या घरी ना जास्त रस्सीच्या भाज्या बनत नाही, सुक्या बनतात, सुक्का जास्त खातात. चला आता एवढं टाकायचं आपल्याला, एवढं ठेवायचं. आई खात नाहीत ना, आता टाकू आपण पाणी. लय जास्त पातळ पण नाही करणार आणि जास्त घट्ट. फक्त हे धुवून पाणी टाकेल मी, तेवढं टाकणार आहे. माझा आवाज मित्र मैत्रिणींना मला बोलता येणार, बोलू पण वाटेना. म्हणून आता बरेच दिवस झाले रेसिपी नाही आणली ना, चाललंय. आता पालकाचा मसाल्याचा एक जीव झाला बघा. दिसताच कसं काय दिसते. मला वाटलं माझ्या डोळ्यातच उडालं, काय पण नाही. काय उडालं काय माहिती, मला पण माहिती नाही. सर्दीला काय सुधारायला पण कधी जातो. मला वाटलं चिकूचा पप्पाचा मोठं काय बाहेर गेलेत ना, त्याला पण लई खोकला लागला माहिती का. आली ती लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. माझा आवाज लई बसलाय. चला चिकूचा पप्पा दाखवते मी तुम्हाला लावायले. अंधारामध्ये दिसतात का नाही तुम्हाला काय माहिती. हे बघा, हे दोघं जण इथं बघा येऊन बसलेत. चोर लोक येऊन बसले तिथं बघा, चोरून चोरून. पिल्लू कुठे गेलता तू. आले बापले. चला तर आपली पालक दाखवते मी तुम्हाला, झालेलीच आहे. चला हे बघ, इकडे घेऊन दाखवते मी. लाईक शेअर सबस्क्राईब करा. झालं तर आपली भाजी. चला बंद करू. चला आता परत एकदा बोलते, लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो. 2-3 दिवस व्हिडिओ नाही आला, चिकूची माझी तब्येत बरी नव्हती म्हणून आता व्हिडिओ येते. आणि तुम्हाला जी रेसिपी आवडेल ती कमेंटमध्ये सांगा, मला कमेंट बॉक्स चालू होईल. चला तर बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू तर उद्याच्या ब्लॉगमध्ये.